संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार 6 नवी विधेयकं सादर करणार. लोकसभा अध्यक्षांकडून कामकाज सल्लागार समितीची स्थापना. अंमली पदार्थ विरोधी लढ्यात अंमली पदार्थांचं संपूर्ण जाळं उद्ध्वस्त करण्यावर तसंच तस्करांना पकडण्यावर यंत्रणांनी भर द्यावा. केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश. ग्रामीण कुटुंबांच्या क्रयशक्तीत वाढ. ग्रामीण शहरी विभागातील आर्थिक विषमतेची दरी कमी होत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात निरीक्षण. 2030 पर्यंत देशातील इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन क्षेत्राची उलाढाल $500 अब्ज पर्यंत नेण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट. नीती आयोगाचा अहवाल प्रसिद्ध. योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही. प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर गाजवलेल्या शौर्याचे प्रतीक असलेल्या वाघनगांचं आज साताऱ्यात घडणार दर्शन आणि प्रदर्शनाचं होणार उद्घाटन. जर्मनीच्या उर्सुला फॉन डेर लेन यांची पुढील 5 वर्षासाठी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन. बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीत आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण. आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू. खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन अर्थात कीर्ती या केंद्र सरकारच्या क्रीडाविषयक उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महिलांच्या T20 क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दांबुला इथं सुरुवात होणार. भारताचा पहिला सामना आज पाकिस्तानसोबत. आणि मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार. रत्नागिरी साताऱ्यासह पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी